नमस्कार मित्रांनो, आज डेट आहे 27 नोव्हेंबर. काल रात्रीचा ट्रेड सांगितला होता, सिल्वरचा बाय सांगितला होता, 8:45ला बाय सांगितला होता. सिल्वर काल रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत हायवर होती. नंतरच्या व्हिडिओमध्ये हा अपडेट पण दिला होता की त्या ट्रेडमधून अजून एक्झिट करायची वेळ आलेली नाहीये. तो सिल्वर कंटिन्युअसली हायवर होता. लास्ट हाय मारला रात्री 12 वाजता आणि तिकडे जाऊन बंद झाला. आणि आजची काय परिस्थिती आहे? आजचा ट्रेड आलेला आहे एन पॅटर्नचा साधारण 11च्या आसपास. ठीक आहे, बाय आला होता सिल्वरला 1,64,880-85च्या आसपास आणि सिल्वर आता तिकडून जवळपास 1750 पॉईंट वरती आहे. नवीन हाय मारते, चालू कॅन्डलला नवीन हाय मारला सिल्वरनी 1,66,632चा. आता टाइम झालाय बघा, दिसतोय 12:45. तर हा 1700-1750 पॉईंटचा प्रॉफिट कोण खाऊ शकतो? ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी. मार्केट प्रत्येकाला आपल्या लायकीप्रमाणेच प्रॉफिट देत असतं. काल रात्रीचं 3,500 पॉईंटचा प्रॉफिट किंवा आत्ताचा 2,500 पॉईंटचा प्रॉफिट हा कोणाला मिळणार आहे? हा त्यालाच मिळणार आहे ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे गपचूप बसायची. इथे प्रत्येकाला आपल्या लायकीप्रमाणेच पैसे मिळतात, हे काय आम्ही लक्षात ठेवा. तर मार्केटमधून तुम्ही जर 200 पॉईंट काढताय तर तुमची 200 पॉईंटची लायकी आहे. तुम्ही जर 400 काढताय तर 400ची आहे, 800 काढताय तर 800ची, आणि 1000 पॉईंट 2000 पॉईंट काढताय तर तेवढी तुमची कॅपॅसिटी आहे, तेवढी तुमची कुवत आहे, तेवढी तुमची लायकी आहे. ओके, तर काय करायचंय? जर का आपलाही मोठा प्रॉफिट काढायचंय तर आपली कुवत वाढवण्यावरती फोकस करा, आपलं नॉलेज वाढवण्यावरती फोकस करा, आपली लायकी वाढवण्यावरती फोकस करा. म्हणजे मार्केट पैसे आपोआप देईल. काही लोकांकडे नॉलेज असतं तरी त्याला ते वापरत नसतात, कारण त्याची प्रॅक्टिस केलेली नसते. सिल्वर सध्या तरी खूप बुलिश आहे, त्या अजिबात खाली जायच्या मूडमध्ये नाहीये. पण काय होतं, ज्याच्यामध्ये बाय करायची डेअरिंग नाही ते लोक सेल करतात. त्यांना वाटतं एवढं वरती आले, अजून किती खाली जाणार, आणि मग लॉस करून ठेवतात. असे लॉसेस जर तुमचे होत असतील तर आत्ताच कॉन्टॅक्ट करा 9272000011. जिकडे मी लॉसेसला कसा अवॉइड करायचा आणि प्रॉफिटला आत्ता जो चाललाय ह्याप्रमाणे कसा मल्टिप्लाय करायचा हे कोर्समध्ये शिकवत असतो. आपली पुढची ट्रेनिंगची बॅच येत्या 14 डिसेंबरला होती. जर तुम्ही सीट बुक केलं नसेल तर आत्ताच कॉल करून आपली सीट बुक करा, आणि जर सीट बुक केलं नसेल तर भेटूयात 14 डिसेंबरला पुण्यात.